नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये आपण असं पाहणार आहोत की जयंती किचनमध्ये आलेली असते। तिला चांगली संधी मिळालेली असते कारण तिथे भरपूर खाण्यापिण्याचे पदार्थ होते। तिने पटकन काजूची बरणी घेतली आणि खूप सारे काजू तोंडात टाकले। त्याच वेळी ऐश्वर्या आणि तारा तिथे येतात। ऐश्वर्या तिला विचारते, तू इथे काय करत आहेस? त्यावर जयंती सांगते की ती पाणी पिण्यासाठी आली होती। तेव्हा ऐश्वर्या तिला खडसावते, बघ किचनमध्ये यायचं नाही, तुला जे काही हवं असेल ते नोकरांना सांगायचं, ते तुला तिकडे आणून देतील, पण किचनमध्ये असं कोणालाही न विचारता यायचं नाही। पुढे ऐश्वर्या ताराला सांगते, हे बघ तारा, या बाईवर अजिबात विश्वास ठेवू नकोस, कारण या बाईने मला आधीही धोका दिला आहे। ती मला म्हणाली होती की त्या मूर्ख सावलीबद्दल ती मला रहस्य सांगणार आहे, पण तिने अजूनपर्यंत ते मला सांगितले नाही। हे ऐकून ताराला लगेच धक्का बसतो, कारण तिला वाटते की जयंती सावलीच्या गाण्याबद्दलचे रहस्य तर ऐश्वर्याला सांगणार नसेल ना। ऐश्वर्या पुढे म्हणाली, या जयंतीने माझ्याकडून खूप पैसे घेतले आहेत, मला खूप लुटले आहे, पण अजूनपर्यंत सत्य काही मला सांगितले नाही, त्यामुळे तू हिच्यापासून दूर राहा। ताराने विचारले, रहस्य? पण कोणते रहस्य? तेव्हा ऐश्वर्या म्हणाली, तेच तर ती सांगत नाहीये की तिला त्या सावलीबद्दल एक महत्त्वाचे रहस्य माहीत आहे, पण पैसे देऊन देखील ती आता पलटली आहे, सांगत नाहीये। इकडे ताराची मात्र चांगलीच धाकधूक वाढलेली होती। नंतर ऐश्वर्या तिथून निघून जाते। मग तारा जयंतीजवळ जाऊन तिला म्हणते, जयंती, तू माझ्या मॉमकडून पैसे घेतेस आणि रहस्य हिला सांगायला निघाली आहेस? तेव्हा जयंती म्हणते, मला शिकवू नकोस काय बोलायचं काय नाही ते, आणि तुझी लायकी तरी आहे का? ती सावली बघ सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे, तिचा आवाज पण एवढा भारी आहे, तुझं काय म्हणून तू एवढा माच करत आहेस? नशीब समज की अजून तिचं आणि तुझं रहस्य मी कोणाला सांगितले नाही, म्हणून तू या घरात आलीस। तू लक्षात ठेवायचं, तुझ्या आईचं मीठ खाते ना, म्हणून ऐश्वर्याला अजूनपर्यंत रहस्य सांगितलं नाही। तर जर डोक्यात गेलीस आणि माझ्या नादाला लागलीस तर तुझं रहस्य सगळ्यांना सांगून देईल, मग बघ तुझं तू काय करायचं ते। आता जाईन आणि सोहमला सगळं काही सांगून देईल। मी घाबरत नाही कोणाला, मी कोण आहे? जयंती कोटलवाराची राजकन्या। तेव्हा तारा जयंतीचे हे रूप बघून लगेच नमते आणि तिला म्हणते, तू असं का करत आहेस? प्लीज कोणाला सांगू नकोस। तेव्हा जयंती म्हणते, पण तू आता मला जे काही बोलली आहेस त्याच्यामुळे तुला दंड लागायला नको का? सांग पटकन, काय करशील तू माझ्यासाठी? ताराला काही समजत नाही, ती म्हणते, मी काय करणार? यावर जयंती म्हणते, हे बघ, तुला काही नाही, माझे एक छोटे काम करायचे आहे, मला 5,000 चुपचाप आणून द्यायचे, आणि जर तू हे काम केले नाही किंवा मला पैसे दिले नाही तर बघ मग मी काय करते। तेव्हा तारा म्हणते, ठीक आहे, मी बघते काय करायचं, असे म्हणून ती तिथून निघून जाते। सारंग आपल्या रूममध्ये ऑफिसला जाण्यासाठी छान तयार झालेला असतो आणि सावली त्याच्याकडे एकटक बघत असते। तेव्हा सारंग तिला म्हणतो, हे बघ सावली, माझ्याकडे असे एकटक बघू नकोस, नाहीतर प्रेमात पडशील। त्यावर सावली म्हणते, सारंग सर, एकदा नाही तर 1000 वेळा मला तुमच्या प्रेमात पडायला आवडेल। आणि मग त्यावर सारंग म्हणतो, मी जर रुमाल विसरलो असतो आज तर बरं झालं असतं, कारण परत रुमाल देण्यासाठी तू ऑफिसमध्ये आली असतीस आणि मग आपण तिथून लॉंग ड्राईव्हला गेलो असतो। या दोघांचे रोमॅन्टिक क्षण चालू असतात। तेवढ्यात तिथे बबलू येतो आणि बबलू सांगतो की सारंग दादा, तो फोटोग्राफर येणार आहे बरं का? तेव्हा सावली विचारते, फोटोग्राफर? आणि तो कशासाठी? तेव्हा सारंग सांगतो, अगं तू स्पर्धा जिंकली आहेस, तू आता रूपम कॉस्मेटिक्सची मॉडेल आहेस, तुझा फोटोशूट तर करायलाच हवा। मित्रांनो, इकडे आपण बघतो सगळेजण जेवायला बसलेले असतात। ऐश्वर्याने कंपनीच्या अकाउंटमधून सारंगने काढलेल्या 4.5 रुपयांचा विषय काढला। तिचा उद्देश सारंग आणि सावलीला अडचणीत आणण्याचा होता। ऐश्वर्याने हा विषय सर्वांसमोर काढल्यावर सारंगने स्पष्ट केले की त्याने ते पैसे दादाच्या हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी काढले होते। हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला। ऐश्वर्याने विचारले, पण सारंग, तू कंपनीच्या अकाउंटमधून पैसे खर्च केलेस? त्यावर सावलीने उत्तर दिले, हे बघ ऐश्वर्या वहिनी, आता मी स्पर्धा जिंकली आहे, त्यामुळे कंपनी माझ्यासोबत वेगवेगळे करार केले आहेत आणि मला खूप काम मिळणार आहे, त्यातून मला खूप पैसे मिळतील असे सारंग सरांनीच मला सांगितले आहे। त्यामुळे जेव्हा त्या कामाचे पैसे मिळतील तेव्हा मी हळूहळू हे पैसे परत करेन। सारंगने ऐश्वर्याला समजावले, पण ऐश्वर्या वहिनी, तुझ्या घरच्यांच्या कधी अडचण आली तर सनी दादा मदत करतोच ना,
त्याचप्रमाणे अमृता वहिनीच्या इथे जेव्हा अडचण येते तेव्हा कुमारदादा देखील मदत करतो. मग आज सावलीचा भाऊ संकटात असताना त्याला मदत करणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी तेच केले आहे. कधीही मेहेंदळे कुटुंब कधीही मुलांमध्ये आणि सुनांमध्ये फरक करत नाही. आपण सगळे एकच आहोत, घरची मंडळी आहोत. हे ऐकून सनी चांगलाच चिडला आणि म्हणाला, ऐश्वर्या आत्ताच्या आता सारंगची आणि सावलीची माफी माग. ऐश्वर्याला नाईलाजाने सारंग आणि सावलीची माफी मागावी लागली. मित्रांनो, ऐश्वर्याने सगळ्यांसमोर माफी तर मागितली, पण आता बघूया ऐश्वर्या पुढचा प्लॅन काय करते ते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.